निघालोय फिरायला कारण की घरी बोर होत होतं. बॉटनिकल गार्डन जे आहे विसापूरचं तिथे कधी गेलो तर नाही. एखाद वेळ तिथे जाऊन एक स्पेशल ब्लॉग बनवेल. खूप मोठा आहे आणि इकडनं बघा काय सीन आहे गाईस. काय मस्त रोड वाटत आहे. म्हणून मी असाच निघालो फिरायला. थोडंसं बरंही वाटते असं एकदम झाडं वगैरे बघून. बोर झालं तसं निघून यायचं कुठेतरी फिरायचं. आमच्याकडे आहे खूप सारे ठिकाण म्हणून असंच निघून आलो. बघा किती छान हायवे आहे. इकडे पूर्ण फॉरेस्ट आहे. बघा गाईस काय सुंदर व्ह्यू येऊन राहिलेला आहे. आणि आता थोडं पुढे गेल्यानंतर एक इथे आमच्या चंद्रपूरला सैनिकी स्कूल आहे. महाकाली माताचं एक म्हणजे आराध्य देवता आहे आणि म्हणून महाकाली नगरी म्हटल्या जाते चंद्रपूरला. महाराष्ट्र गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. काय म्हणता, कसे काय गाईज? जय जगन्नाथ मौली. गाईज आता टाइम झालाय जिमला जायचा. रिदात पण उठून गेलाय. रिदात आमचा लवकर उठतो ना रिदात. तर चला गाईज आता जिम जाऊ पहिले. जिम मधून आलो ना, आता आल्याबरोबर शॉप मध्ये आलो कारण की शॉपची पुरी साफसूफ करावं लागते गाईज. रोजच आपलं काम आहे. तर गाईज दादू झालेला आहे वियानला घ्यायला. आज वियान पण आपल्या घरी चालला जाईल आणि आमचं घर होऊन जाईल मग खाली. मी आता जेवण करतो. आज बनलेला आहे ढेमसं आणि डाळ आणि पोळी. गाईज मी आता एकटाच थोडं बाहेर निघालो आहे फिरायला कारण की घरी बोर होत होतं आणि आता कोणी असणारी नाही घरी कारण की दादू आलाय वियानला घ्यायलाय. तेही चालले जाईल. तर चला म्हटलं थोडं बाहेर जाऊ. मला काम पण होतं मग ते निघणंही झालं बाहेर. आता मस्तपैकी हायवेवर आहो. बल्लारशा रोड, चंद्रपूर बल्लारशा रोड. आणि काय नजारे आहे या रोडवरच्या. आजूबाजूला मस्तपैकी झाडं आहे. आणि आता आम्ही पोहोचत आहो म्हणजे बॉटनिकल गार्डन जे आहे विसापूरचं मी तिथे कधी गेलो तर नाही. एखाद वेळ तिथे जाऊन एक स्पेशल ब्लॉग बनवेल. खूप मोठा आहे. सकाळीच जावं लागलेलं कारण की एका ह्याच्यात दुपारच्या ह्याच्यात तर ते पूर्ण बघणं होणार नाही. बघा ते दिसत असेल तुम्हाला. थँक्यू. ते एक्झिट आहे, एंट्री एक्झिट तिथे आहे. असं आहे गाईज. आता निघालो आहे फिरायला. तर गाईज जे मी मागून तुम्हाला दाखवलं बॉटनिकल गार्डनचं, तर हा गाईज हा बॉटनिकल गार्डनचा फ्रंट आहे. इथनं एंट्री होते असं आहे. आणि इकडनं बघा काय सीन आहे गाईज. काय मस्त रोड वाटत आहे. म्हणून मी असाच निघालो फिरायला. थोडंसं बरंही वाटते असं एकदम झाडं वगैरे बघून. एकदम जंगलात आहे म्हणजे जंगलच आहे एक प्रकारचं. जंगलमधूनच आपल्याला हा रोड आहे कारण की चंद्रपूर हे जवळपास जंगलामध्येच आहे. पण आता खूप वर्षांनी झालं आता ते कसं जंगल कमी होत गेलेलं आहे. रोड बनत गेले, मोठे मोठे एरिया वाढत गेला तर जंगल कमी होत गेलेलं. हे असंच टाईपचं एक हे म्हटलं चला फिरावं इकडे. थोडंसं बरं वाटते, फ्रेशनेस वाटते म्हणून निघालो होतो इकडे फिरायला बल्लारशा रोडवर. बघा गाईस काय सुंदर व्ह्यू येऊन राहिलेला आहे. आणि आता थोडं पुढे गेल्यानंतर एक इथे आमच्या चंद्रपूरला सैनिकी स्कूल आहे. कारण की सैनिकी स्कूल खूप कमी असतात आणि मला वाटते विदर्भात 2 का 3च आहे मला असं. हो नागपूरला आहे एक आणि एक आपलं चंद्रपूरला आहे. ते एक सैनिकी स्कूल आहे ते तुम्हाला दाखवतो. तिथं थांबू थोड्या वेळ आपण. ती गाईस सैनिकी स्कूल आहे. तुम्हाला दिसतं तो एंट्रन्स आहे. आता तिथे मी इथे जाणार नाही सध्या आणखी मला इथंच थांबायचं होतं. हे असं आहे. बोर झालं तसं निघून यायचं कुठेतरी फिरायचं. आमच्याकडे आहे खूप सारे ठिकाण म्हणून असंच निघून आलो. बघा किती छान हायवे आहे. इकडे पूर्ण फॉरेस्ट आहे. हे पूर्ण फॉरेस्ट सागाचे झाडं आहे इकडे. इकडे पण एक स्कूल आहे. ती पण सैनिकी स्कूल आहे आणि ही मोठी स्कूल आहे जी आता बनलेली आहे. आता एक राऊंड मारला. आता घरी जाऊया. तर गाईज या रोडवर आणखी एक गार्डन आहे जे ते आपण बघितलं ते विसापूरला होतं. हे चंद्रपूरच्या जवळ आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम हे पण एक गार्डन. इथे गेलेलो आहो मी
इतकं काही जास्त बनवलेलं नाहीये त्यांनी, पण ठीकठाक आहेत. बघा गाईस किती छान लिहिलेलं आहे, माता महाकाली नगरी चंद्रपूर आपले सहर्ष स्वागत करत आहे. आणखी चंद्रपूर हे महाकाली माताचं एक म्हणजे आराध्य देवता आहे आणि म्हणून महाकाली नगरी म्हटल्या जाते चंद्रपूरला. तर मग गाईज मी आता घरी पोहोचलो आणि नंतर बघितलं तर घर सुनसान आणि आता रिदात एकटाच आहे बघा, खेळत आहे बिचारा. हो का, रडत होता रिदात तू? हा, रियान दादा गेला तर रडला का तू? हा, काऊन मा? आता तो बिझी, आता काही बोलणार नाही. तर गाईज ब्लॉग पूर्ण केला नाही, आता पुन्हा बाहेर गेलो होतो. बाहेरून आलो, खूप इम्पॉर्टंट काम होतं. जे काही आहे ते लवकरच रिव्हील करेल. खूप म्हणजे खुशीची गोष्ट आहे गाईज, तर ते आता सध्या तरी नाही रिव्हील करेल. तर अशा तऱ्हेनं ते म्हणजे खूपच म्हणजे तुम्ही बघाल तर तुम्ही खूप खुश होऊन जाल अशी गोष्ट आहे, पण ती आता सध्या आपण रिव्हील करणार नाही हो गाईज. आता मग गाईज आजचा ब्लॉग इथं सेंड करूया. होप यू लाईक अवर ब्लॉग. पसंत आला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तुमचं प्रेम असंच ठेवा. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा. जय महाराष्ट्र. बाय.